आपण थोडा वेळ बहुआयामी व्यक्तिमत्व, चर्चेतील चेहरा, अरविंद जानकीराम देठे साहेब, नाविन्याचा आत्मा, राष्ट्रभक्त नेतृत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व यांचा अभ्यास करूया. आणि इथं म्हटलेलं आहे की त्यांचं पात्रता आहे उत्पादन म्हणजे प्रोडक्शन इंजिनियर आणि निसर्गोपचार सल्लागार. आणि त्यांचा जन्म आहे 8 सप्टेंबर 1966. आता यांचे काय काय उपक्रम आहेत हे इथं म्हटलेलं आहे. RK टेक्नॉलॉजीचे प्रोप्रायटर, भारत एक कदम संस्थापक, RK स्मार्ट प्रीफॅबची संकल्पना, राधाकृष्ण कृषी पर्यटन केंद्र, राधाकृष्ण वेडिंग रिसॉर्ट म्हणजे लग्न हॉल किंवा लग्न रिसॉर्ट, इंटेरियरची संकल्पना आणि स्वयंभू महादेव मंदिराचे अध्यक्ष. तर आता असं या गुणवान व्यक्ती प्रोडक्शन इंजिनियर आहेत. त्यांच्याकडे नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि निर्णय क्षमता, व्यावसायिक शिस्त, कट्टर राष्ट्रभक्ती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच भारत मातेने मला त्यांच्या खास भेटीसाठी मला अत्रीला या प्रोग्रामला हजर राहायला पाठवलं. प्रत्यक्षात मी यवतमाळचा प्रोग्राम हजर होणार होतो, पण तो मी काकूच्या तेरवीमुळे नाही जाऊ शकलो. क्षेत्रात एक छाप सोडली. त्यांचा पर्यावरण, अध्यात्म, एकात्मिक विकास या कृतीने त्यांचा राष्ट्रहितावर ठसा उमटलेला आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे की देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ते पाईक आहेत. आणि आदित्यनाथ यांच्या हिंदुत्ववादी विचाराचे ते प्रचारक आहेत. त्यांचा भर महिलांमध्ये उद्योगशीलतेवर प्रसार करण्यावर आहे. नोकऱ्यांच्या मागे लावल्यापेक्षा स्वतःचं जग निर्माण करा, नवसंघर्ष उभा करा हा त्यांनी संदेश दिला असून त्यांच्या कार्यक्रमाद्वारे त्यांचं जीवन त्यांनी सफल करून दाखवलेलं आहे. भारत एक कदम मार्फत खुद को बदलो देश बदलेगा हा आजच्या पिढीला त्यांनी स्वतःमध्ये एक संदेश दिलेला आहे. असे हे अरविंद जानकीराम देठे देश, धर्म, समाज, विज्ञान समर्पित नाविन्याचे प्रतिनिधी, विचारांचे स्फुरसकर्ते आणि नवभारताच्या निर्मितीसाठी झटणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. जिल्ह्यात त्यांनी अनेक प्रकल्प राबवले आणि ते संपूर्ण देशात त्यांचे प्रकल्प प्रसिद्ध होत आहेत. शुद्ध जल प्रकल्प त्यांनी प्रथम महाराष्ट्रात आणला, नंतर तो IRCTने संपूर्ण देशभर राबवला. स्वस्तिक वृक्षारोपण त्यांनी 4000हून अधिक झाडे लावलेत. सांस्कृतिक योगदान तेजस्विनी वीरांगना शिबिर 200 मुलींसाठी आयोजित केलं. आरोग्यासाठी तपसेवा सुमिरन शिबिर आणि मंदिर महासंघाद्वारे सांस्कृतिक जागर अभियान. वारकरी संस्कार शिबिर 100 बालकांसाठी. औद्योगिक क्षेत्रात त्यांचं योगदान जे आहे 14 सिंगल सुपर फॉस्फेट प्लॅन्ट्सची उभारणी. सेंद्रिय खत प्रकल्प भारतातला पहिला प्लॅन्ट. त्यांनी बनवलेला बायो टॉयलेट भारत सरकारने संपूर्ण देशात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्यांना सन्मानित केले आणि बायो टॉयलेटच्या केबिनचे उत्पादक म्हणून त्यांना मान्यता दिली. इंटरलॉकिंग ब्रिक्स, रेडीमेड कंपाऊंड वॉल मशिनरीचे विकासक. भारतातील पहिला विटांसाठी गारा बनवण्याची मशीन. इतर उल्लेखनीय प्रकल्प राधाकुंज कृषी पर्यटन केंद्र, शहरातील व्यक्तींना रोजगार देण्यासाठी संकल्पना. राधाकृष्ण रॉयल वेडिंग रिसॉर्ट ग्रामीण भागातील सामान्य माणसासाठी कमी पैशामध्ये शाही आनंद घेण्यासाठी. आणि मी वाचलं होतं की 51,000 रुपयात 500 लोकांना सर्व ते जेवण देणार. त्याचं सर्व भाडं खर्च फक्त 51,000 रुपये. त्यात खुर्च्या वगैरे लाऊडस्पीकर सर्व हे आलेलं आहे.
तर अशी ही जी दिव्य मूर्ती आहे तिला आपण वंदन करूया. आणि मला तर माझा तप सेवा सुमिरनमार्फत आधी अत्री गावच देव माणसं व्याधीमुक्त दवामुक्त करण्याचा माझा तुम्हाला विनंती आहे. ते कसं करायचं तुमच्यासोबत चर्चा करून मी तो यशस्वी करून दाखवणार. मी भाडं घेत नाही, मानधन घेत नाही, जेवण घेत नाही. पण तुमच्या रिसॉर्टला 8 दिवस माझी चादर टाकून व्हरांड्यात झोपत जाईल आणि समाज. ही बघा अत्री मलकापूरचा नकाशा. यामध्ये कवठा, शेगाव, हिंगणा, लोहारा स्पष्ट दाखवलेला आहे. कौतुक 344 फॅमिली, 818 मेल, 791 फिमेल, 211 प्रमाण. तर आपण हे व्याधीमुक्त दवामुक्त करूया आणि तुमचं नाव देशाच्या नकाशावर पुन्हा एकदा चमकवूया. जय हिंद, जय भारत. मलकापूर व्हिलेज, बाळापूर तालुका. याची लोकसंख्या 1170 आणि नाही, याची लोकसंख्या 1600 आणि जमिनीचं क्षेत्र 1170 हेक्टर.